तर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले। ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू असं फडणवीसांनी म्हटलं। यावरून विवाद नको अशी सरकारची भूमिका आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। मराठीचा आग्रह चुकीचा नाही, पण भाषेवरून हिंसा आणि वाद नको असं म्हणत फडणवीसांनी मराठी सक्तीवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम आमने सामने आले आहेत। असं असताना सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवू असं फडणवीसांनी म्हटलंय। मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है, लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना काय अडचण असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय। तर इंदोरी चाटचा हलवाई अशी टीका करत निरुपमांनी संदीप देशपांडे यांना उत्तर दिलंय। काल अनेक उत्तर भारतीय जे रिक्षा चालवणारे टॅक्सीवाले आहेत हे आमच्या पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटले। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, आम्ही भाषा बोलतो सुद्धा। मग जर त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नाही तर संजय निरुपमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तो गेला होता आणि माझ्या नावाने खूप बोंबाबोंब केला। माझा विरोध एवढाच आहे, कोणाचाही रोजी रोटी धंदा तुम्ही छीनू नका। कारण असं आहे की जे सगळे गरीब आहेत, कमजोर आहेत, हा जो पूर्ण विषय होता तो विषय माझ्या आणि माझ्या शासनाच्या मध्ये आहे। त्यांना कोणी सांगितलं होतं तिकडे यायचं? त्यांना विचारतो कोण? असे सगळे स्टंटबाजी करण्यापेक्षा तुम्ही जबाबदारी घ्या आणि तुम्ही त्या इतर लोकांना मराठी शिकवा। बरे बेसिक पाहिजे। आम्ही कुठे म्हटलं ग्रंथ लिहा, निबंध लिहा, कविता लिहा किंवा अग्रलेख लिहा म्हणून। दरम्यान उद्यापासून मराठी बोला असा आग्रह केल्यानं कन्फ्युजन होत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये काम करणारा प्रत्येकाला मराठी आली पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे, परंतु अचानक निर्णय घेऊन उद्यापासूनच मराठी बोल असा आग्रह करणं मला वाटतं थोडासा कन्फ्युजनचा भाग आहे। एकदा हिंमत असेल तर बंद करून दाखवाच त्यांनी। आम्हाला पण बघायचं आहे की मुंबईला वेटीस कोण धरू शकतं ते। हो, आम्हाला बघायचंच आहे ना की मुंबई बंद करण्या एवढी ताकद भैयांमध्ये आली आहे का? आम्हाला बघू दे। हे बघा, मुंबई त्या बंद करायची ताकद भैया वगैरे यांच्यामध्ये नाहीये आणि उगाच कुणाच्या ताकदीला आपण कशाला आव्हान द्यायचं? त्यांची ताकद किती? आपण मराठी माणसं आहोत, आपली मुंबई आहे। किती मुसलमान समाजाचे ड्रायव्हर हे मराठी बोलतात? विचारा कधी त्यांना, कधी मराठी बोलायला लावणार? सगळी आग अगर हिंदूंवर कोण काढत असेल ना आणि हिंदू समाजाला फूट पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही राज्यामध्ये बसलो, एक लक्षात ठेवा। दरम्यान काल संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या 11 मनसे पदाधिकाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे।